नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता सध्या हे पा मार्केटमध्ये असे छान रसरशीत आवळे उपलब्ध आहेत. पण हा आवळा जर आपल्याला वर्षभर टिकवता आला तर आपल्याला नक्कीच आवडेल, नाही का? आज मी तुम्हाला जी रेसिपी सांगणार आहे त्याचं नाव आहे आवळ्याचा जीवन रस. हा रस आपण वर्षभर फ्रीज मध्ये टिकवू शकतो आणि वर्षभर तो आपण वेगळ्या वेगळ्या पदार्थांमध्ये वापरू शकतो. याचे फायदे काय आहेत तर केसांच्या तक्रारी दूर होतात, स्किनच्या तक्रारी दूर होतात, पोटाचं आरोग्य सुधारतं. एकूणच आपलं संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी आवळ्याचा हा जीवन रस आपल्याला खूप फायदेशीर आहे. चला तर मग आता आपण रेसिपी बघूया. हे पहा, आता मी हे असे छान हिरवे रसरशीत आणि डाग नसलेले आवळे मार्केटमधून आणलेले आहेत. 15 मिनिट मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवले, कारण त्याच्यावर जर काही केमिकल्स मारलेली असतील तर ती निघून जातात मिठाच्या पाण्याने. आणि आपण मार्केटमधून जेव्हा आवळे आणतो तर ते खूप जणांनी हँडल केलेले असतात, त्याच्यावर धूळ बसलेली असती. मग जेव्हा आपल्याला वर्षभर पदार्थ टिकवायचा आहे तर तेव्हा तो स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेणं गरजेचं आहे. आता मी त्याचे असे छोटे छोटे तुकडे करणार आहे. सुरीने हे असे छोटे तुकडे करून घ्यायचे. मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, तुम्ही जास्तही घेऊ शकता. हे पहा, असं सगळं त्याचे हा जो गर आहे तो सुरीने काढून घ्यायचा आहे. मी आता सगळ्या आवळ्यांचा गर असा काढून घेते. हे पहा, आता हे मी आवळे चिरून घेतलेले आहेत. आता हे मी मिक्सर मध्ये घालणार आहे आणि त्याचा क्रश करणार आहे. हे अर्धा किलो आवळे मी घेतलेले आहेत. आता हे मी मिक्सर मध्ये घालते आणि क्रश करून घेते. हे पहा, हे असं मी मिक्सर मधनं काढून घेतलेलं आहे. पाणी न घालता हे मिक्सरला करायचंय. हे पहा, आता हे मी एक स्वच्छ पांढरं कापड घेतलेलं आहे, खाली बाउल ठेवलेला आहे काचेचा. आता हे मी त्यात काढणार आहे. आवळा हा बहुगुणी आहे, आपलं तारुण्य टिकवण्यासाठी उपयोगी आहे. आपल्या बहुतेक सगळ्या आजारांवर आवळा हे औषध आहे, जसं की केसांच्या तक्रारी, पोटाच्या तक्रारी. आणि हा जो रस आहे हा ज्यांना शुगरचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा घेऊ शकतात, कारण आता ह्यात आपण साखरेचा कुठलाच कंटेंट वापरणार नाहीये. म्हणून शुगरवाल्या लोकांसाठी तर हा अगदी उत्तम असा पदार्थ आहे. आता मी काय करणार आहे, असं छान घट्ट असं पिळून ह्याचा रस काढून घ्यायचा आहे. ह्यामध्ये आपण कुठलंही साखर किंवा मीठ काहीच घालणार नाहीये. असं छान हा आपण पिळून घेतलेला आहे. अर्धा किलो आवळ्याचा एवढा रस हा आपला निघालेला आहे. आता आपण काय करणार आहे, ह्यामध्ये एक लिंबू पिळायचंय. लिंबू का पिळायचं तर त्याचा रंग आहे असाच राहण्यासाठी लिंबू पिळायचे, म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही. मी जे पदार्थ चॅनलवर दाखवते ते तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. हे सगळे पदार्थ करून बघा. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. हे पहा, आता
हे जे आहे हे मी व्यवस्थित असं लिंबू त्यात मिक्स करून घेणार आहे आणि हे आपण आपला जो फ्रीज मधला आईस ट्रे असतो की नाही त्यामध्ये हे आपण घालून ठेवायचे। साधारणपणे 24 तासात ह्याचा आईस क्यूब तयार होईल। हा एक आईस क्यूब आपण रोज खाल्ला किंवा कशातही तुम्ही अगदी सरबत करून घ्या किंवा एखाद्या स्मूदी मध्ये घाला तरी सुद्धा हा एक आईस क्यूब म्हणजे साधारण हा 2 चमचे रस होतो। एवढा जर रोज तुम्ही घेतलात, कधी घ्या असं काही नाहीये की अनुष्यपोटीच घ्यायला हवं, दिवसभरात कधीही तुम्ही कुठल्याही फॉर्मॅट मध्ये आवळा खाल्लात तरी तो तेवढाच बहुगुणी असतो। हे आईस क्यूब वापरून मी एक तुम्हाला नंतर एक नेक्स्ट व्हिडिओ माझा असेल की हा आईस क्यूब वापरून एक डिटॉक्स वॉटर मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यामुळे माझ्या चॅनलवर सबस्क्राइब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। खूप छान ते डिटॉक्स वॉटर तयार होतं, मी स्वतः रोज घेते ते। तर ती रेसिपी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। हे पहा, हे असे साधारण 4 ट्रे तरी हे भरतील माझे। आता हे मी फ्रीजरला ठेवणार आहे 24 तास। 24 तासात ह्याची आईस क्यूब तयार होईल। हे पहा, आता हा रस काढल्यानंतर हा जो चोथा उरतो की नाही हा टाकून द्यायचा नाही, हा कडक उन्हात वाळवायचा म्हणजे ह्याची पावडर तयार होती। आणि आपण ही पावडर कुठेही वापरू शकतो, म्हणजे तुम्हाला चटणीत जिथे आंबटपणा हवाय तिथे पण तुम्ही वापरू शकता, मुखवास मध्ये वापरू शकता किंवा कुठल्याही पदार्थामध्ये जिथे तुम्हाला आंबटपणा हवाय तिथे वापरू शकता। आणि किंवा अगदी तुम्हाला खाण्याच्या पदार्थात वापरायची नाहीये तर जेव्हा तुम्ही मेहंदी लावता तर तेव्हा त्या मेहंदी भिजवताना तुम्ही मेहंदीत जरी ही पावडर लावली तरी त्याचा चांगला इफेक्ट आपल्याला मिळतो। केसांसाठी सुद्धा आवळा खूप छान आहे। बाहेरनं जेव्हा आपण आयुर्वेदिक मेहंदी आणतो त्यात सुद्धा आवळा पावडर असते। म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल की ह्यातला सगळा रस गेलेला आहे तर मग खायला त्याचा काय उपयोग, तर तुम्हाला खायला उपयोग करायचा नसेल तर तुम्ही मेहंदीत पण ह्याचा उपयोग करू शकता। फक्त कडक उन्हात वाळवायचे, छान असे पातळ पसरून ठेवायचे ताटामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिक पेपरवर आणि कडक उन्हात 2 ते 3 दिवसात हे छान वाळतं आणि आपण ते वापरू शकतो। हे पहा, आता काल जो आपण आवळ्याचा जीवन रस तयार केला होता त्याच्या ह्या आईस क्यूब 24 तासानंतर तयार झालेले आहेत। आपल्याला नेहमी आईस ट्रे बऱ्याचदा लागतो उन्हाळ्यात, म्हणून हे असंच ठेवायचं नाही। तुमच्याकडे भरपूर आईस ट्रे असतील आणि तुम्ही असंच ठेवलं तरी काही हरकत नाही, पण मला आईस ट्रे लागतात बऱ्याचदा म्हणून मी आता ते काढून ठेवणार आहे। व्यवस्थित त्याच्या ह्या क्यूब्स अशा निघतात। आता काय करणार मी, हे जी झिप लॉकची पिशवी असते ना त्या एका झिप लॉकच्या पिशवीमध्ये 2 आईस क्यूब असं मी ठेवणार आहे, म्हणजे एका वेळेस आपल्याला तेवढ्याच तशा काढून वापरता येतात। आणि ह्या मी अशा आता फ्रीजरमध्ये ठेवून टाकणार। ह्याच्यापासून तुम्ही काय काय बनवू शकता, तर आवळ्याचं जे सार मी दाखवलं आहे त्याची लिंक ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता। रोज सकाळी अनुष्यपोटी एक ही क्यूब पाण्यात टाकून जर तुम्ही ते पाणी प्यायलं तर उत्तम बॉडी डिटॉक्स वॉटर तयार होतं। अजून एक मी लिंक पुढच्या आठवड्यात शेअर करणार आहे जे बॉडी डिटॉक्स तुम्ही डिटॉक्स वॉटर म्हणून वापरू शकता। त्यात काय काय घालायचं हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगते। हा तुम्ही हे जे आईस क्यूब आहेत तुम्ही सरबत म्हणून करू शकता, ह्याचं वापरू शकता, डिटॉक्स वॉटर तयार करायला करू शकता। आवळ्याचा सार जे मी दाखवले ते पण तुम्ही ह्यानी करू शकता। या क्यूब्स अशाच वर्षभर छान टिकतात। एका पिशवीत 2च का घातल्या तर तेवढंच आपल्याला काढून वापरता येतं, म्हणून तुम्ही एका डब्यात अशा डब्यात सगळ्या एकत्र ठेवल्यात तरी सुद्धा चालणार आहे। पुढचे माझे व्हिडिओज नक्की बघत राहा, म्हणजे ह्या आईस क्यूब वापरून मी वेगळ्या वेगळ्या रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहे।